आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण ठीक आहे, माझं म्हणणं काय आहे, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही. आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू. काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार. की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच झाले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का 15 वर्ष डिफंक्ट होतं? 15 वर्ष कोणाचं राज्य होतं तरी ते डिफंक्ट होतं ना. मी ते उभं केलं आणि आज 1.5 लाख उद्योजक आमच्या नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केले. आज सारथीच्या माध्यमातून IAS IPS ऑफिसर तयार होत आहेत, MPSCचे विद्यार्थी तयार होत आहेत, स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टिकतात. सारथी माझ्या काळात मी केलेला आहे आणि नंतर आम्ही पुन्हा शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये ते स्ट्रेंथन केलंय. शिक्षणाच्या योजना, त्या ठिकाणी वसतिगृहाच्या योजना, वसतिगृह होत नाही तोपर्यंत भत्त्याच्या योजना, सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत. त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं ना नेमकं काय केलंय. हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच नाहीये, हे सांगणारे लोक होते. 2.5 वर्ष जे सरकार होतं त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा, एक, जस्ट सिंगल वन निर्णय. संधी सोडू नका, मराठ्यांना कधी येत नसते. चालून आली संधीचं सोनं करा आणि हेच शिकायचं. कधी पण विजयाच्या टायमाला खात नाही बसायचं. सण आले उत्सव आले, सण हमेशा येईल. आरक्षण पुन्हा नाही येणार. नोकरी शिक्षण गेल्यावर वाटलं झाल्यावर काही नाही येणार. पुन्हा लेकरा बाळांचं वाटलं करू नका. संधी ओळखीत जा. जेवतं ताट बाजूला लोटायचं आणि निघायचं. उत्सव नंतर करू आपण मोठाले, पुन्हा सण बी मोठाले करू. त्या नादात राहतात तर आयुष्याचं वाटोळ करून घेतात. सण वारंवार येतील, नोकरी शिक्षण पुन्हा नाही येणार. लेकरात वाटलं झालं काय करता. त्याच्यामुळं आपल्या घरात लाख रुपये पगार आल्यावर मोठाले करू ना उत्सव, आणखीन त्याच्यापेक्षा टप्पू. वेळ वायाला घालायची नाही. ताकदीनं सगळेच मुंबईला निघा आता. 29 ऑगस्टला कोणाला बोलायची गरज नाही लागली पाहिजे. आणि विशेष सांगतो, महत्वाचं सांगायचं राहिलं.